नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता राहावं की नेता व्हावं. इचलकरंजीतल्या निवडणुका येऊ घातल्या आहेत महानगरपालिकेच्या. ह्याच्यासाठी 65 उमेदवार हे निवडले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी काही पक्षांच्याकडे 450 450 फॉर्म आलेले आहेत. काही पक्षांच्याकडे 250 ते 300 फॉर्म आलेले आहेत. तर हे फॉर्म उमेदवार निवडण्यासाठी घेण्यात आलेले आहेत व त्यांचा इंटरव्ह्यू देखील घेतला जात आहे. खरंच ह्या इंटरव्ह्यू मधनं एक निष्ठावंत कार्यकर्ता, एक सच्चा कार्यकर्ता निवडला जातो का? तर असं काही ह्या इंटरव्ह्यू मधून किंवा या प्रोसेस मधून दिसत नाही आहे. मग हे घ्यायचं का, हे राबवायचं का? तुम्ही म्हणाल की हे सगळं का करतात? तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपला जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ताच राहिला पाहिजे. कारण की कुठल्याही नेत्याला त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही माणसं लागतात, त्याचा झेंडा उचलण्यासाठी, त्याच्या चाटुगिरी करण्यासाठी, त्याच्या चाजमा उचलण्यासाठी. मग तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवायचं, काही प्रश्न विचारायचे आणि तुम्हाला सांगायचं, आश्वासनं द्यायचं, जे आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि हे इथून पुढे देखील चालेल की नाही चालेल मला माहित नाही, पण लोकांनी जर ठरवलं तर नक्कीच हे बंद होईल. तर आतापर्यंतचा इतिहास बघितला तर जास्तीत जास्त म्हणतो मी 100 मधले 90% तिकीट हे ज्याच्याकडे पैसा आहे, गडगंज आहेत, त्यालाच दिलं जातं व ज्याचे वरचं नेत्यांचं नेटवर्क चांगलं आहे त्यांना दिला जातो. नेत्यांच्या मुलांना, नेत्यांच्या पाहुण्यांना, नेत्यांची जी कोण जवळची माणसं आहेत त्यांना दिलं जातं. तुम्हाला जर नेता व्हायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला नेत्यासारखा विचार करावा लागेल. हा नेता आहे आणि कार्यकर्ता आहे. नेत्याची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते, कार्यकर्त्याची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते, म्हणून तो कार्यकर्ता असतो. तुम्ही ज्यावेळी नेत्यासारखे विचार करायला चालू कराल त्यावेळी तुम्ही नक्कीच नेता होऊ शकाल. आणि या देशाला चांगल्या नेत्यांची गरज आहे, पारदर्शक नेत्यांची गरज आहे, सुशिक्षित नेत्यांची गरज आहे, एज्युकेटेड नेत्यांची गरज आहे. हे असं होत्याला दिसत नाही. ही निवडणूक जर बघितला तर ही आपण एक परीक्षा आहे समजू. ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला उतरावंच लागेल, ह्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उतरावं लागेल. जर तुम्ही परीक्षेलाच नाही बसलात तर तुम्हाला मार्क किती पडलेत हे पण समजणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची तयारी करायचं सोपं जाईल. बाबा ह्या निवडणुकीत मला एवढे मार्क पडलेत म्हणजे नंबर ऑफ वोटिंग मला एवढे मिळालेत, पुढच्या वेळी मला काहीतरी वेगळं करावं लागेल, मी कुठं चुकलोय ह्याचा अनालिसिस करून तुम्हाला पुढची कामं करता येतील. जरी पक्षानं तिकीट दिलं नाराज होऊ नका, पण तुम्ही अपक्ष का असताना फॉर्म भरा. हे मी का म्हणतोय तुम्हाला, तर काही नेत्यांशी, काही कार्यकर्त्यांशी मी चर्चा केली तर कार्यकर्ते म्हणतात की आम्ही एकनिष्ठ आहोत. अरे तुझा नेताच एकनिष्ठ राहत नाही आहे. नेताच रात्रीतनं पक्ष बदलतो, पहाटेचं पक्ष बदलतात आणि तू काय घेऊन राहिलास एकनिष्ठतेचं? तुझ्या एकनिष्ठतेमुळे तुझ्या घरादाराची हालत काय होते बघितलास का तू? तर नाही. तुला कार्यकर्ताच व्हायचा आहे, एकनिष्ठ राहायचा आहे. ह्या देशाची एकनिष्ठ राहा, इथल्या शेतकऱ्यांची एकनिष्ठ राहा, इथल्या गोरगरीब जनतेची एकनिष्ठ राहा. तू शेतकऱ्यांचा कार्यकर्ता बन, गोरगरिबांचा कार्यकर्ता बन, ह्या समाजाचा कार्यकर्ता बन. तुला एक ना एक दिवस नक्की त्याचं फळ मिळेल. पण तू एखाद्या नेत्याचा जर एकनिष्ठ झालास तर तुला काहीच मिळणार नाही. त्यामुळं आपलं स्वतःचं जर अस्तित्व निर्माण करायचं असेल तर जेवढे कोण कार्यकर्ते आहेत ज्यांना तिकीट मिळालेलं नाही आहे त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे, अपक्ष फॉर्म भरला पाहिजे. तुम्ही किती पाण्यात आहात हे तुम्हाला समजेल. तुम्हाला
त्याच्याशिवाय नेता होताच येणार नाही आहे. तुम्हाला निवडणुकीत उतरावं लागेल, लोकांच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्या लागतील, तुम्हाला मिळणारं जे वोटिंग आहे ते कमी का पडलं जास्त का पडलं ह्याचं ॲनालिसिस करावं लागेल. आणि हे फक्त नाटक असतं मित्रांनो, की तुमचा इंटरव्ह्यू घेणं, तुम्हाला तिकीट देतो म्हणणं, पण ज्याच्याकडं पैसे आहेत हे त्यालाच तिकीट दिलं जातं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर मित्रांनो, नेत्यांची चाटुगिरी करण्यात, नेत्यांच्या जाजमा उचलण्यात जर तुम्हाला अभिमान वाटत असेल तर त्या कार्यकर्त्यांना हा माझा व्हिडिओ लागू होत नाही. ज्यांना नेता व्हायचं आहे, ह्या समाजाचं काम करायचं आहे, ह्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ लागू होतो. जर तुम्हाला ह्या बाबतीत काय कमेंट करायचे असतील तर नक्कीच कमेंट करा. आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावर चर्चा करू येत्या काळामध्ये. धन्यवाद. पाहत रहा वायरलेस मराठी. इचलकरंजीहून प्रवीण हांडे.